नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, निश्चितच तुम्ही मिरची लागवड केली असेल तर निश्चितच मिरची लागवड केल्यानंतर जे महत्त्वाचे जे 4 ते 5 आळवणी आहेत ते आपल्याला कोणकोणते करणं गरजेचं आहे की जेणेकरून मिरचीचं वाढ असेल, ग्रोथ आहे, फुटवा आहे, त्याचबरोबर जरी उष्णता जरी जास्त असली तर निश्चितच वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, मुळं सुकली नाही पाहिजे किंवा काळी मुळी नाही पडली पाहिजे, म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आपल्याला ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे। तर पहिली ड्रिंचिंग करत असताना किंवा पहिलं आळवणी करत असताना या ठिकाणी आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास याचं आपल्याला ऍप्लिकेशन करू द्यायचं, त्याच्याबरोबर व्हॅम हे आपल्याला कॉम्बिनेशन द्यायचे। मार्केटमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनासचं भरपूर प्रमाणामध्ये भरपूर कंपन्यांचं उपलब्ध आहे, त्यातल्या त्यात आपण चांगल्या जे कंपनी असेल त्या कंपनीचं आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या। साधारणपणे एकरी 400 लिटर पाणी ड्रिंचिंगला होणं किंवा आळवणीला होणं गरजेचं आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी ते वापरून घ्यायचे। दुसरं ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे, पण दुसरं ड्रिंचिंग करत असताना 2 दिवसाच्या गॅपने आपल्याला या ठिकाणी द्यायचे। आळवणी दुसऱ्या दिवशीचं जे महत्वाचं आहे, निश्चितच आपण बेसल डोस भरले, जे NPK आहे ते खतं व्यवस्थापन केलं आहे, तर पहिलं ऍप्लिकेशन आपण बघितलं आहे, दुसरं ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तर निश्चितच या ठिकाणी 28-28-0 मॅग्नेशियम सल्फेट आणि आयकोटन या ठिकाणी देणं गरजेचं आहे। 28-28 कोरोमंडल फर्टिलायझरचं आहे ते देऊ शकता किंवा 17-44 सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो, पण शक्यतो 28-28 कोरोमंडल फर्टिलायझरचं द्या, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट द्या आणि मायक्रोटन द्या, म्हणजे तुमची काडी तयार होईल, फुटव्यांना संख्या चांगली निघेल, त्याचबरोबर काळोखी सुद्धा राहील आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने प्रॉपरली होऊन जाईल। तर हे दुसरं ड्रिंचिंग आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं। त्यानंतर तिसरं ड्रिंचिंग जे महत्वाचं असणार आहे त्याच्यात या ठिकाणी सिजंटा कंपनीचं व्हॉल्यूम फ्लेक्सी आणि इसाबियोल हे आपल्याला द्यायचं, कारण रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त राहतो, मिरचीवरती जास्त प्रमाणात ब्लॅक थ्रिप्स, तुडा, मावा ह्या सुद्धा राहतो, तर झाड कडू करण्यासाठी निश्चितच या ठिकाणी व्हॉल्यूम फ्लेक्सी आणि इसाबियोलचं हे जे काम आहे हे आपल्याला करून घ्यायचे। हे तिसरं ड्रिंचिंग झालं। आणि चौथं ड्रिंचिंग जे महत्वाचं आहे ते निश्चितच मुळी फिरली जाते, मुळी सुकली जाते, म्हणजे एका निमाटोडचा सुद्धा प्रादुर्भाव होतो। मुळी जर चांगली असेल तर निश्चितच मिळणारी अन्नद्रव्य सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतात, म्हणून या ठिकाणी बायरचं व्हॉल्यूम प्राईम एकरी 500 ml या प्रमाणात आहे, किंवा जे बॅक्टेरिया फॉर्म्युलेशन मध्ये पॅसेलोमायसिन जे असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता, ते एक आहे, त्या पद्धतीने आपण करू शकता। किंवा कॅन्डल रूट आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये याचं पॅसेलोमायसिन उपलब्ध आहे, कोणत्याही पण कंपनीचा वापरा, पण चांगलं वापरा, किंवा व्हॉल्यूम प्राईम तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। आणि जे 5वं महत्वाचं जे आहे तिथून पुढे आपल्याला निश्चितच वॉटर सोल्युबल युक्त ज्या खताचा ग्रेड असेल, सुरुवातीला 1261 असेल किंवा 19-19 आहे ते आपल्याला ग्रेड या ठिकाणी कंटिन्युटी चालू करायचं। तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करून घ्यायचे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये मिरचीला फुटवा असेल, वाढ आहे, ग्रोथ आहे, चांगल्या पद्धतीमध्ये निघेल, तर ते ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी करा आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला हा झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे सुद्धा लावा, सोलर ट्रॅप लावा, त्याचा सुद्धा बराचसा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आळवणीचं जे महत्वाचं व्यवस्थापन आहे ते आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा आहे। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।